नमस्कार. अमरनाथसाठी पहलगामवरून जातेवेळी वाटेत जोजपाल भंडारामध्ये पोटभर जेवलो आणि पुन्हा एकदा निघालो शेषनाग झीलच्या दिशेने. वाटेत ते खळखळणारे झरे म्हणजे साक्षात निसर्गाचं संगीतच. मनाला वाटत होतं की आता समोरच शेषनाग दिसेल. एखादा झरा पाहून असं वाटायचं हे शेषनाग मधील अमृत का. पण रस्ता मात्र परीक्षा पाहत होता. कुठे तीव्र चढण तर कुठे कठीण उतरण. 5 किलोमीटरचं अंतर, पण पाय थकत होते. तरीही समोरच्या त्या निळाशार सरोवराची ओढ, त्या एका झलकची ओढ मनाला सतत पुढे ढकलत होती. नागमोडी वळणावर काका फारच थकून गेले. माझ्यासारखेच अनेक उत्साही प्रवासी, कोणाला श्वास फुललाय तर कोणी गाणी गात चाललंय. सगळ्यांच्या चेहऱ्यावर थकवा आहे, पण डोळ्यात ती एकच जिद्द आहे. हीच तर खरी मजा आहे. 5 किलोमीटरचं अंतर पार करायला आम्हाला चक्क 4 तास लागले. पण विश्वास ठेवा, हा प्रवास, हा संघर्ष, सगळं काही सार्थकी लागलं. पण जसं ते समोर निळेशार सरोवर दिसलं, थकवा क्षणार्धात गायब झाला. त्या शांत निळाशार पाण्याकडे पाहून असं वाटलं जणू आपण एखाद्या स्वप्नातच आलो आहोत. ती थकलेली पावलं आणि समोरचं ते विलोभनीय रूप, शेषनाग झील पाहण्याचं आमचं स्वप्न आज पूर्ण झालं.